नमस्कार. आजचा विषय तो दिवसाला 16 तास काम करत होता, पण त्याचा व्यवसाय पुढे जात नव्हता. व्यस्त असणं आणि प्रगती करणं यात फरक आहे. सकाळी 8 वाजता फोन वाजला. एक ग्राहक नाराज होता. 8:15ला अकाउंटंटचा कॉल. 8:30ला स्टाफचा मेसेज. 9 वाजता पुरवठादाराचे पैसे. 10 वाजता सोशल मीडियावर तक्रार. दुपारी बँक. संध्याकाळी ग्राहक भेट. रात्री बिलिंग आणि मध्यरात्री तो थकून खुर्चीत बसला. टेबलावर चहाचा रिकामा कप होता. मोबाईल अजूनही चमकत होता आणि समोर भिंतीवर लिहिलेलं एक स्वप्न. माझा व्यवसाय एक दिवस मोठा होईल. 3 वर्षापूर्वी तो व्यवसाय सुरू करताना खूप उत्साही होता. नवीन कल्पना, मोठी स्वप्न, असं वाटायचं एक दिवस सर्व काही बदलणार. पण आता तो स्वतःच्या व्यवसायात मालक कमी आणि कर्मचारी जास्त झाला होता. त्याचा दिवस नेहमी सारखाच असायचा. समस्या, तक्रारी, फोन, फॉलोअप, पेमेंट, फायर फायटिंग आणि दिवसाच्या शेवटी एकच भावना, आज खूप काम केलं. पण एक प्रश्न त्याला सतावत होता, मग व्यवसाय पुढे का जात नाही? एक रविवारी तो आपल्या जुन्या मित्राला भेटला. दोघांनी एकाच वर्षी व्यवसाय सुरू केला होता. पण मित्राच्या आता 3 शाखा होत्या, टीम होती, सिस्टीम्स होती आणि तो स्वतः कुटुंबासोबत वेळ घालवत होता. त्याने विचारलं, तू माझ्यापेक्षा कमी मेहनत करतोस, मग तुझा व्यवसाय एवढा कसा वाढला? मित्र हसला आणि म्हणाला, मी कमी मेहनत करत नाही, मी तीच मेहनत पुन्हा पुन्हा करत नाही. तो गोंधळला. मित्राने टेबलावरची साखरेची पुडी उचलली आणि म्हणाला, ही साखर आहे. दरवेळी चहा बनवताना तुला साखर कशी बनवायची हे शिकावं लागतं का? नाही. का? कारण प्रक्रिया ठरलेली आहे. मित्र शांतपणे म्हणाला, मग तुझ्या व्यवसायात प्रत्येक गोष्ट दररोज नवीन समस्या का असते? तो तो प्रश्न त्याच्या मनात घर करून गेला. पुढच्या महिन्यात त्याने एक छोटा प्रयोग केला. मोठा बदल नाही, फक्त एक. ग्राहकाच्या चौकशीसाठी एक निश्चित प्रक्रिया. मग दुसरी पेमेंट फॉलोअप सिस्टम. मग तिसरी सोशल मीडिया कॅलेंडर. हळूहळू फोन कमी झाले नाहीत, पण गोंधळ कमी झाला. काम कमी झालं नाही, पण निर्णय कमी झाले. ताण संपला नाही, पण नियंत्रण वाढलं. 1 वर्षानंतर त्याने मागे वळून पाहिलं. महसूल वाढला होता. टीम सक्षम झाली होती. ग्राहक पुन्हा येत होते. पण सर्वात मोठा बदल आकड्यांमध्ये नव्हता, तो स्वतःमध्ये होता. पूर्वी तो प्रत्येक समस्येच्या मागे धावत होता. आता तो समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी सिस्टीम तयार करत होता. पूर्वी तो व्यवसायात काम करत होता. आता तो व्यवसायावर काम करत होता. आणि त्याला एक गोष्ट समजली, व्यवसाय वाढत नाही कारण मालक जास्त काम करतो. व्यवसाय वाढतो कारण सिस्टीम जास्त तास काम करतात. आज जर तुम्ही दिवसाला 12 ते 14 तास काम करत असाल, तर स्वतःला एक प्रश्न विचारा, तुम्ही व्यवसाय चालवत आहात की व्यवसाय तुम्हाला चालवत आहे? कारण यशस्वी उद्योजक आणि कायम व्यस्त उद्योजक याच्यातला फरक मेहनतीचा नसतो, तो सिस्टीमचा असतो. धन्यवाद.